पंढरपूर शहरातील भीमा नदीवरील अहिल्यादेवी पुलावर भीषण अपघात झालाय। कंटेनर व ट्रॅक्टरची जोरदार धडक होऊन दोन्ही वाहने थेट पुलावरून खाली पडली। ही घटना रविवारी रात्री 8:30च्या सुमारास घडली। या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण गंभीर जखमी झाले आहेत। राजू रमेश चव्हाण वय 45 राहणार करकम आणि महादेव दिलीप काळे वय 26 राहणार बेंबळे अशी मृतांची नावे आहेत। दगडू देशमुख राहणार करकम यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीत चालक अरविंद काळे हे सुमारे 12 ऊसतोड कामगारांना घेऊन करकम येथून विजय शुगर साखर कारखान्याकडे जात होते। याचवेळी पंढरपूरकडून येणाऱ्या कंटेनर क्रमांक DD03P2617 ने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली। धडकेनंतर दोन्ही वाहने थेट अहिल्यादेवी पुलावरून खाली कोसळली। अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला। स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमींना बाहेर काढले। जखमींमध्ये लक्ष्मी राजेंद्र चव्हाण, सुवर्णा ज्ञानेश्वर पवार, अनिता भारत काळे, विनोद सुखदेव कोमटे, नाना हनुमंत काळे, देवांगी राजेंद्र चव्हाण, गुड्डन राजेंद्र चव्हाण, अरविंद काळे आणि ब्रिजेश कुमार यांचा समावेश आहे। सर्व जखमींना पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे।